श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष महत्त्व आहे. श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, लग्न ऋषभ आणि बुधवारी मध्यरात्री झाला होता. या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री श्री कृष्णाला बाललीलेच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात. हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपाळकाला हा सण कधी साजरा केला जाणार आहे, चला तर मग जाणून घेऊया. 26 ऑगस्ट 2024 सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असे म्हटले जाते. तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण 26 ऑगस्टला सोमवारी साजरा केला जाणार आहे. अष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट पहाटे 3:40 होणार आहे, तर अष्टमी तिथीची समाप्ती 27 ऑगस्टला पहाटे 2:20 असेल. दहीहंडी ही 27 ऑगस्टला मंगळवारी साजरी केली जाईल. रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ 26 ऑगस्ट दुपारी 3:55 सुरू होईल, तर 27 ऑगस्टला दुपारी 3:38 संपेल. श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजेची वेळ ही मध्यरात्री 12 ते 12:45 असेल. यंदा बाळगोपालाची पूजा ही 45 मिनिटं करता येणार आहे. 27 ऑगस्टला सकाळी 11 वाजता उपवास सोडता येईल. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व. धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूंनी द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाच्या रूपात 8वा अवतार घेतला. यावेळी ही शुभ तिथी सोमवार 26 ऑगस्ट रोजी आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव यांचा 8वा मुलगा म्हणून झाला होता. असे म्हटले जाते की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात, तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते. ती व्यक्ती जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते. त्यामुळे यावर्षी जन्माष्टमीचा उपवास नक्की करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.